मित्रांनो, पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची भरती तुमच्याशी डिस्कस करणार आहे. महत्त्वाचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट नदन कोलफिल्ड ऑफ लिमिटेड NCL याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरसोबत बाकीच्यासुद्धा भरपूर स्ट्रीमच्या वॅकन्सी निघलेल्या आहेत. यासाठी काय पात्रता आहे, कोणते कोणते विद्यार्थी इलिजिबल आहे, कोण फॉर्म फिलअप करू शकतं, सर्व महत्त्वाच्या गोष्टीची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये येईल. ज्या लोकांचं फार्मसी झालं आहे त्यासोबत बाकीच्यासुद्धा स्ट्रीम स्टाफ नर्स असतील किंवा बाकीच्या टेक्निकलचे पोस्ट असतील त्या सर्व लोकांपर्यंत व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे. त्या सर्व लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. तर वर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची महत्त्वाची जी डेट आहे 6/4/2026 ही ॲड आलेली आहे. महत्त्वाचे डेट याच्यामध्ये आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनची डेट चालू झालेली आहे 9/4/2026 पासून 10 AM पासून. त्याच्यानंतर लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची 1/5/2026 रात्री 12 वाजेच्या आत तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते कंप्लीट करायचे. 9 तारखेपासून ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील आणि 1/5/2026 हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते तुमचे संपणार आहेत. त्याच्यानंतर समोर तुम्हाला फार्मसीच्या ऑफिसरच्या जागा दिल्या असतील, त्याचबरोबर बाकीच्यासुद्धा तुम्ही इथं पोस्ट बघू शकता. भरपूर याच्यामध्ये पोस्ट तुम्हाला बघायला भेटतील. ज्यांचं क्वालिफिकेशन यासोबत मॅच होते त्यांनी ह्या ॲप्लिकेशन तुमचे फॉर्म फिलअप करू शकता. फार्मसी ऑफिसरसाठी तुम्ही बघू शकता जवळपास 4 वॅकन्सी आहेत. त्याच्यामध्ये 3 ओपनच्या आणि 1 जागा जी आहे ती OBCसाठी आहे. बाकी आपण कॅटेगरीचे विद्यार्थी या एका जागेचा सुद्धा बेनिफिट घेऊ शकतो महाराष्ट्राच्या, आणि या 3 जागेचा सुद्धा बेनिफिट घेऊ शकतो. जे ओपनचे विद्यार्थी असतील हे मात्र या 3 जागेचा बेनिफिट जे आहे ते घेऊ शकतात. अशा पद्धतीच्या 4 वॅकन्सीसाठी तुम्हाला हे परमनंट गव्हर्नमेंटची पोस्ट असणार आहे NCL या डिपार्टमेंटमध्ये. यासाठी काय पात्रता आहे समोर याच्यामध्ये दिलेलं आहे, कोण हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतं. इथं बघू शकता तुम्ही ज्यांचं 12वी सायन्समध्ये झाले, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे आणि ज्यांचं फार्मसीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असे विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. बी फॉर्मचा उल्लेख केलेला नाही, पण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला जर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता आला तर तुम्ही सुद्धा याचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाची यासाठी जी पात्रता आहे तर इथं तुम्ही बेसिक पेमेंट तुम्हाला दिले 47,000 रुपये. एका वर्षाची ट्रेनिंगनंतर तुमचं जे आहे ते त्याच्यामध्ये परमनंट तुमची जी कन्फर्मेशन आहे ते तुमचं होईल. त्याच्यानंतर 18 ते मिनिमम 18 वर्ष वय पाहिजे, मॅक्सिमम 30 वर्ष वय पाहिजे. जर कॅटेगरीचे असाल त्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिले. SC STसाठी 3 वर्षाचं रिलॅक्शन, OBCसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 10. त्याच्यानंतर फिजिकली चॅलेंजसाठी इथं 10 वर्ष दिले, OBCसाठी 3 वर्ष आहे. बाकी फिजिकली चॅलेंजसाठी 13 आणि 15 अशा पद्धतीनं कॅटेगरीसाठी फिजिकली चॅलेंज असं तुम्हाला याच्यामध्ये रिलॅक्सेशन कन्सिडर करायचं आहे. मिनिमम 18 ते 30 वर्षापर्यंत ओपनचे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकतात. 1,000 रुपये फीस तुम्हाला यासाठी द्यावी लागेल. हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं खाली इथं सिलेबससुद्धा दिला आहे. जे महत्त्वाचे बेसिक डिप्लोमाचे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केले. की PYQचे आपले जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये या बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर होऊन जातील. बाकी PDF आपल्या टेलिग्रामचं चॅनल आले फार्मसी कोचिंग, याच्यावरती मी शेअर केले. बाकीचेसुद्धा जे विद्यार्थी जे क्वालिफिकेशन ज्यांचं झाले स्टाफ नर्स असेल किंवा बाकी टेक्निकलच्या पोस्ट ते सुद्धा हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकतात. तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करून घ्या.